हळदी कुंकूसाठी तुम्ही असा इन्स्टंट ढोकळा बनवून बघा. एकदम बाहेर मिळतो तसा जाळीदार तयार होतोय. त्यासाठी 2 सपाट वाट्या मी बेसन घेतलं. यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं. अगदी थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर 2 चमचे साखर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 2 चमचे तेल घालून मी हातानेच सगळं बघा पिठाला व्यवस्थित चोळून घेतले, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं पीठ तयार करून घ्या. आता मी पाणी वगैरे उकळायला ठेवले, डब्याला तेल लावून ठेवले आणि मगच यामध्ये इनो घातले अर्धा चमचा. यावरती लिंबाचा रस पिळला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशी असली पाहिजे, म्हणजे अजिबात आपला ढोकळा चुकत नाही, मस्त तयार होतोय. आता तेल लावलेल्या डब्यामध्ये तयार करून घेतलेलं पीठ ओतलं, थोडंसं टॅप करून घेतलं आणि ढोकळा वाफवायला ठेवायचा. तर तडका बनवण्यासाठी थोडंसं तेल घातले. यामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरच्या घातल्यात 1-2 आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर घातली आहे 2-3 चमचे आणि थोडंसं मीठ घातलं. लिंबाचा रस पिळला आणि पाण्याला उकळी म्हणजे थोडंसं शिजवून घेतलंय. इथं ढोकळा व्यवस्थित शिजलाय, कारण टूथपिक टाकून बघितली तर त्याला पीठ अजिबात चिकटत नाहीये. आता बाहेर काढला आणि थोडासा थंड झाला की मी डिमोल्ड केला. आता काय तडका ओतून पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घ्यायचा. आणि या ढोकळ्याची चव काय सांगू तुम्हाला, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.